नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहतच असाल आजची आपली स्पेशल अशी रेसिपी आहे. ही रेसिपी स्पेशल मोहरमसाठी आहे. याला रोट म्हणतात. हे आपण कसे बनवायचे ते तर पाहूयाच. शिवाय हे दोन्ही प्रकारात बनवलेले आहेत, ओव्हनमध्ये सुद्धा आणि बिना ओव्हनचे सुद्धा. खूपच छान आणि एकदम कुरकुरे असतात, क्रिस्पी होतात. याच्या आधी देखील मी मोहरमची स्पेशल रेसिपी म्हणजे चोंगे, घरगुती चोंगे कसे करायचे आणि एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने कसे करायचे ही रेसिपी अपलोड केलेली आहे. तीसुद्धा त्याची लिंक मी शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तीसुद्धा ज़रूर पहा. चला तर मग हे रोट बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूया. हे पहा, हे मी पातेल्यामध्ये शेकून घेतलेले आहेत. खूप छान, खालून सुद्धा पाहू शकता एकदम जाळीदार झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत. एकदम खस्ता म्हणतात ना, त्या पद्धतीने हे झालेले आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला ओव्हनमधील सुद्धा दाखवते. मस्त भाजले गेलेले आहेत आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला काय लागते ते पाहूया. इथे एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आता आपण हा 1 कप रवा आहे, 0 नंबरचा रवा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मोठा रवा थोडा मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्याचबरोबर आपण यामध्ये घालत आहोत 1/3 कप मैदा घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही गव्हाचे पीठसुद्धा घालू शकता, पण मैद्याने थोडेसे क्रिस्पी होतात. तसेच आपण इथे अर्धा कप पिठी साखर वापरलेली आहे. ही साखर मी मिक्सरवर दळून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे. या ठिकाणी तुम्ही सुके खोबरे बारीक करून घातले तरी चालेल. तसेच 1/4 कप ड्रायफ्रूट्सचे थोडे पल्स मोडवर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. मिक्स ड्रायफ्रूट आहेत. 2 टेबलस्पून इथे मी बेसनचा वापर केलेला आहे. बेसन वापरल्यामुळे रोटला कलर खूप छान येतो. तसेच 1 टीस्पून इथे आपण वेलची पावडर घातलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये 1 टीस्पून खसखस वापरलेली आहे. तसेच आपण अर्धा टीस्पून इथे बेकिंग सोडा वापरत आहोत. हा 1/4 टीस्पूनचा चम्मच आहे, त्यामुळे मी इथे 2 वेळा घालते आहे. तसेच 1/4 टीस्पून आपण खाण्याचा सोडा देखील घालून घेणार आहोत. आता हे सर्व साहित्य आपण एकत्रित करून घेऊया. म्हणजे जे आपण सर्व पावडर मसाले, तसेच रवा, मैदा आणि बेसन हे सर्व जे साहित्य आहेत पूर्णपणे एकत्र करून घेऊया. म्हणजे सर्वत्ररित्या साखर पूर्णपणे मिक्स होऊन जाईल. पहा, आता आपण हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये अजून एक प्रकारचा आपण इसेन्स घालणार आहोत. बरेच जण केवडा इसेन्स वापरतात, इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरत आहे. फक्त हा 1/4 टीस्पून आपल्याला इथे वापरायचा आहे, कारण ऑलरेडी आपण वेलची पावडर वापरलेली आहे. तसेच इथे 1/4 कप तूप घातलेले आहे. हे तूप गरम नाही आहे, म्हणजे रूम टेम्परेचरचेच आहे आणि गाईचे तूप आहे, त्यामुळे येलो आहे. आता आपण हे जे तूप आहे ते पूर्णपणे हे जे मिक्सचर आहे त्याला अगदी चोळून लावून घ्यायचं आहे. कारण अशाने काय होईल, जे आपले रोट बनणार आहेत ते एकदम क्रिस्पी होतील, त्याचबरोबर खुसखुशीत पण होतील. एकदम हेल्दी रेसिपी आहे. इथे मी साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी गूळ वापरायचा असेल तर पावडर गुळाचा वापर देखील तुम्ही करू शकता. पहा, आपण हे मिश्रण किती मस्त मिक्स करून झालेलं आहे. सर्वत्र हे तूप आता लागलेलं आहे. तुम्ही हातात असा थोडासा गोळा करून पहा. पीठ अगदी छान असे एकदम त्याचे मुटके बनत आहेत. त्यामुळे आपले जे रोट आहेत ते एकदम क्रिस्पी बनणारच आहेत. पहा, आपले पीठ मस्त हे झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1/4 कप रूम टेम्परेचरला, म्हणजे थोडंसं कोमट जरी असलं तरीसुद्धा चालेल, या थंड असलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे एकदम थंड नको आहे, ते घालून घ्यायचं आहे. आणि हळूहळू करत
आपण हे मिक्स करून घेणार आहोत. जास्त पण दुधाचा वापर करायचा नाही आहे इथे. जसं जसं लागेल तसंच आपल्याला इथे वापरायचं आहे. इथे मला बरोबर 1/4 कप दूध वापरलेलं आहे मी इथे. जर तुम्हाला हे रोड जास्त दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही या दुधाच्या ठिकाणी थोडंसं कोमट पाणी, म्हणजे जेवढं आपण दुधाचा वापर केलेला आहे त्याच मेजरमेंटनुसार तुम्ही थोडंसं कोमट पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. दुधामुळे अजून चव वाढते, त्यामुळे इथे जास्त करून दुधाचा वापर केलेला आहे. पहा, अशा पद्धतीने आपण सर्व मिक्स करून घेऊया. मिश्रण आता तुम्हाला चिकट जाणवते आहे, पण आपण अर्धा तास याला असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जो रवा आहे तो असा मस्त फुलून येईल, म्हणून याला आपण रेस्ट देण्यासाठी अर्धा तास असेच ठेवून देऊया. आता आपला अर्धा तास झालेला आहे. यासाठी आपण सुरुवातीला मी या ओव्हनच्या ट्रेला तूप लावून घेते आहे. म्हणजे याच्यावर आपण थोडे रोट्स याच्यावर भाजून घेणार आहोत आणि थोडे आपण गॅसवर पातेल्यामध्ये. यासाठी मी इथे स्टीलच्या एका ताटाला सुद्धा तूप लावून घेते आहे. या प्लेटमध्ये मी मिक्स ड्रायफ्रूट्सचं जे मी पल्स मोडवर बारीक करून घेतलेलं होतं ते घेतलेलं आहे. यामध्येच मी 1 टीस्पून खसखस वापरते आहे. हे मिक्स करून घेऊया. म्हणजे आपण जे रोट तयार करून घेणार आहोत त्याच्यावरती आपण हे लावून घेणार आहोत. दिसायला खूप छान दिसतात रोट असे केल्यामुळे. आतसुद्धा घातलेलेच आहेत, पण वरूनसुद्धा थोडेफार आपण लावून घेऊया. पहा, आता पीठ कसे छान मुरलेले आहे आणि मस्त आता त्याचे गोळे होत आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे रोट बनवू शकता. इथे मी गोल आकारातच बनवते आहे आणि जास्त पण आपल्याला पातळ बनवायचे नाही आहेत. मध्यम आकारात आपण हे बनवून घ्यायचे आहेत. नाहीतर जास्त जर पातळ केले तर खालून जळण्याची शक्यता असते, कारण आपण गॅसवर भाजणार आहोत. त्याचबरोबर ओव्हनमध्ये सुद्धा जळण्याची शक्यता असते, म्हणून थोडेसे जाडसरच, म्हणजे एकदम पण जाड नाही आहे. पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व रोट तयार करून घेणार आहे. मस्त दिसतात, हे भाजल्यानंतर सुद्धा छान दिसतात. आता आपण सुरुवातीला हे गॅसवर ठेवण्यासाठी मी इथे करून घेते. ते सुद्धा मी दाखवते मी कशा पद्धतीने करणार आहे. मी आता गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं 10 मिनिट गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण ओव्हन प्रीहीट करून घेतो त्याच पद्धतीने आपण जाडबुडाचं पातेलं 10 मिनिट मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे. पहा, आता 10 मिनिट आपले झालेले आहेत. आपण हे पातेले उघडूया. याच्यामध्ये मी एक स्टीलचं स्टँड ठेवलेलं आहे. आता यामध्ये आपण जे रोट प्लेटमध्ये ठेवलेले आहेत ते प्लेट यामध्ये ठेवून देऊया. आता हे आपण जास्तीत जास्त 35 मिनटापर्यंत हे भाजून घ्यायचे. गॅसची आच एकदम मीडियम टू लो अशा प्रकारात भाजायचे. मी तुम्हाला दाखवेनच कशा पद्धतीने भाजले गेले आहेत ते. मध्ये करण्यासाठी म्हणून इथे आपण दुसरे रोट करून घेऊया. पीठ एकच आहे. तुम्हाला वाटेल हे दुसरे पीठ कोणते, तर एकाच पिठाचे आपण वेगवेगळे म्हणजे बनवत आहोत. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करते आहे दोन्हीकडे. पहा, आपले ओव्हनमधील सुद्धा ओट्स रेडी झालेले आहेत. आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवूया. ओव्हन मी 180 डिग्रीला प्रीहीट करून घेतलेला आहे 10 मिनिटासाठी. आता हे आपण मी इथे 20 ते 22 मिनटापर्यंत ठेवणार आहे, कारण प्रत्येक ओव्हनची कपॅसिटी वेगवेगळी असते. माझ्या ओव्हनमध्ये 20 ते 22 मिनटात पटकन तयार होतील. बऱ्याचदा जास्त वेळसुद्धा लागू शकतो, म्हणून सुरुवातीला आपण चेक करून मग अजून 5 मिनिट जरी वाढवले तरीसुद्धा चालतात. तुम्ही पातेल्यातील हे रोट्स पाहू शकताय. खालून मस्त आपले भाजले झालेले आहेत. अजून 5 मिनिट आपण थोडेसे ब्राऊन होईपर्यंत ठेवून देऊया. पहा, 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपले हे जे रोट्स आहेत ते पातेल्यामधून प्लेट बाहेर काढून ठेवूया. हे रोट लगेच गरम असतानाच प्लेटमधून काढायचे नाही आहेत, कारण ते तुटू शकतात. ज्यावेळी पूर्णपणे थंड होतील त्याचवेळी हे रोट्स तुम्ही काढून घ्या, म्हणजे अगदी क्रिस्पी आणि एकदम खुसखुशीत तयार होतील. जर तुम्ही गरम काढले तर तुटण्याची शक्यता जास्त असते.
त्याचबरोबर आपल्या ओव्हनमधील सुद्धा रोट तयार झालेले आहेत. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने हे रोट भाजले गेलेले आहेत. पहा, मस्त कलरसुद्धा या रोटना छान आलेला आहे. आता आपण हे थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवूया. रोट्स आपले थंड झालेले आहेत. मस्त दोन्ही याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत. पहा, आपली रेसिपी तयार झालेली आहे. अपेक्षा करते की ही मजाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करून पहा, खूपच छान होतात आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझा व्हिडिओ अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.